मी आणि माझा ससा या डेली ब्लॉग्समध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहात सगळेजण? आज आता मी पिठलं भाकरी करायचं ठरवलं। खूप दिवसांनी पिठलं करीत आहे मी। मला दाखवते, पातळ पिठलं करणार आहे थोडं। आता मी कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। मोहरी टाकून घेतलेली आहे। हिरवी मिरची एकच टाकली आहे, जास्त तिखट नाही चालत आमच्यात त्याच्यामुळे। आणि ह्याच्यामध्ये एक हिरवी मिरची आणि लसूण आणि खोबरं याचं मी मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं आहे। आता मी कांदा, कढीपत्ता टाकत आहे आणि हे वाटण करून घेतलेलं आहे ते टाकते। थोडं परतून घेते मी आता ते। कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घेते। कांदा परतत असताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकते। मीठ टाकल्यामुळे कांदा लवकर परत लागेल। थोडी हळद टाकते। आता हे पीठ टाकत आहे, बेसन पीठ। पाणी टाकते थोडंसं। पिठलं थोडं पातळ करते। आपल्याला भाताबरोबर सुद्धा खाता येतं थोडं पातळ असलं की। मीठ थोडंसं टाकते, मगाशी थोडंसं टाकलेलं होतं। पिठलं चांगलं शिजू द्यायचं। अशा प्रकारे थोडंसं अजून त्यात पाणी घातलेलं आहे, चांगलं शिजू द्यायचं त्याला पिठल्याला। आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे सगळ्यात शेवटी। त्याच्यावर मी कोथिंबीर पिठल्यावर टाकणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आणि भाकरी पण मी तयार करून ठेवलेली आहे, त्याला दाखवायची विसरलेली आहे। बघा, भाकरी करून ठेवलेली आहे। असा हा पिठल्या भाकरीचा आजचा बेत आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद। भेटूया पुढील ब्लॉग्समध्ये। नमस्कार।